संघाची पंचसूत्री संघाकडून सांगण्यात आलेली आहे आमदारांना. सर काय सांगणार? संघाची पंचसूत्री आणि जातीय जनगणना व्हायला नको अशी स्पष्ट भूमिका संघाच्या नेत्यांनी मांडलेली आहे. नाही, पंचसूत्रीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपल्याला एक गोष्टीचा निश्चितपणे आदर करावा लागेल की 100 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्नात पूर्णत्वाकडे जाते आणि आमची मातृसंघटना असलेल्या संघाच्या आज या भूमीमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत आणि जे स्वप्न 100 वर्षापूर्वी पाहिलं होतं ते आज मोदीजींच्या रूपाने पूर्णत्वाकडे जाण्याचं काम होतं आहे. पंचसूत्रीमध्ये जे सांगितलं आहे की स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत, स्वशक्तीने बनलेला भारत, पर्यावरण पूरक भारत, अशा सर्व पंचसूत्रीचा आपण आजही उपयोग करतो आहे, ज्याचा विचार त्यांनी केला होता आणि मला निश्चितपणे त्याचा आदर आणि अभिमान वाटतो. प्रवीण दरेकर सर, तुम्ही काय सांगणार? ही पंचसूत्री जातीय जनगणनेबाबतही संघाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. नाही, एका बाजूला जातीय मतभेद गाडून टाका असं आपण म्हणतो, मुठपाती द्या असं म्हणतो, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी सामाजिक व्यवस्था, राजकारण हे जातीवर आधारित मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे एक चांगला एकात्मतेचा विचार या ठिकाणी जातीपातीच्या पलीकडं जर होत असेल तर त्याचं स्वागतच या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि आपण बघा, संघ सातत्यानं राष्ट्रवादानं प्रेरित होऊन त्या ठिकाणी देश म्हणून त्या ठिकाणी काम करतो. म्हणून पक्षाला पण त्यांनी दिशा देत असताना देश प्रथम, नंतर पक्ष, मग मी स्वतः, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सातत्यानं असते. आणि म्हणून पर्यावरण असेल, स्वावलंबन असेल, आत्मनिर्भर भारत असेल, या अनुषंगाने या ठिकाणी एक चांगला या ठिकाणी त्यांनी संदेश दिलेला आहे आणि आम्ही त्या विचारधारेत मार्गदर्शनाखाली काम करत असल्यामुळे हा संदेश घेऊन त्या दृष्टीनं निश्चितच आमची वाटचालीची पावलं पडतील हा विश्वास देतो. जातीय जनगणनेवरून भाजपसाठी अडचणीचा नाही ठरणार निवडणुकीच्या काळात हा मुद्दा? नाही, एक लक्षात ठेवा, शेवटी भारतीय जनता पार्टी हा संघ विचार घेऊन मार्गदर्शन करून त्या ठिकाणी कार्यरत असतो, काम करत असतो आणि त्यांचा विचार हा कधीही देशाच्या हिताचा असतो, सर्वसामान्यांच्या हिताचा असतो. त्याच्यामुळं मला वाटतं प्रथमदर्शनी बाकीच्या लोकांना काय वाटत असेल, पण अंतिमतः त्यांचा विचार हा देशहिताचा आणि सर्वांसाठी असतो, हे त्या ठिकाणी वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. अजितदादा गटाचं कोणीच आलेलं नाही, शिंदे गटाचे काहीच 4-5 आमदार आले. नाही, मला वाटतं शिंदे गटांचे आमदार आले होते, भले त्रोटक संख्येनं का होईना, परंतु अजितदादांचे आमदार आले नव्हते. खरं म्हणजे त्यांना निमंत्रण दिलं होतं. शेवटी त्यांचा विषय आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचं काय ठरलं त्याचं तेच सांगू शकतील. परंतु इथं येण्याने काही फरक पडला नसता, उलट चांगलंच झालं असतं. हे ऊर्जा स्रोत आहे, त्याच्यामुळे इथं आलेला माणूस प्रेरणा घेऊनच जातो. काय लगेच काय कुठल्या एखाद्या इथे आलं नतमस्तक झालं म्हणजे काय बिघडत नसतं, चांगलंच होत असतं. अजितदादा गटाने यायला पाहिजे होतं आमदारांनी. हो, नक्कीच यायला पाहिजे होतं. त्याचा आनंद आम्हालाही वाटला असता आणि त्यांनाही या सगळ्या संघ कार्यपद्धतीची माहिती झाली असते आणि देशभक्तीसाठी आणखी त्या ठिकाणी काही मार्गदर्शन, दिशा सकारात्मक मिळू शकली असते. निवडणुकींचं वर्ष आहे हे आणि त्यामुळे संघाचं हे बौद्धिक खूप महत्त्वाचं भाजपच्या आमदारांसाठी, कारण की गावागावात जाऊन काम करणारा आमदार आहे तुमच्यात. नाही, चांगलंच. नेहमीच भारतीय जनता पार्टीचे आमदार, लोकप्रतिनिधी ही संघ परिवाराची दिशा घेऊन, मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी कार्यरत असतात आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी त्यांचं झालेलं मार्गदर्शन, प्रबोधन हे निश्चितच तळागाळात पक्ष, संघटन आणि निवडणुकीच्या दृष्टीनं उपयुक्त त्या ठिकाणी ठरेल. शेवटचा प्रश्न, विचारांची शिदोरी घेऊन आमदार परत जातील इथनं? हो, 100% ना. कारण शेवटी लोकप्रतिनिधी अनेक प्रवाहातनं आलेले असतात, अनेक घटकातनं आलेले असतात आणि मग आपल्याला संघ ही भारतीय जनता पार्टीची प्रेरणाशक्ती आहे आणि मग इथला विचार, इथलं मार्गदर्शन निश्चितच एक आत्मविश्वास वाढवतं आणि काम करायला प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.